नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल सौंदर्य डिझायनरमध्ये स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पफ स्लीव्ज कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण दाखवते। तर आजच्या व्हिडिओमध्ये जी नॉर्मल पफ पडतो मी त्यापेक्षा थोडा मोठा पफ कसा क्रिएट करता येईल, कसा तयार करता येईल हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत दाखवते। माझ्या पूर्ण बाहीची उंची आहे 10 इंच। तर त्यात मी जास्तीत जास्त 5 इंच ॲड करते। ही 10 इंच माझी बाही आहे। बाही उंची माझी 10 आहे। तर मी दरवेळेस तुम्हाला उंचीमध्ये एक मिळवून अशा प्रकारे उंची घ्यायला सांगते। तर यावेळेस आपल्याला पफ हाईट 5 इंच घ्यायची आहे, म्हणून मी स्टिचिंगसाठी 1 इंच एक्स्ट्रा नाही घेते। अशा प्रकारे मी जी उंची तीच घेते। तर आर्म होल कटिंग मी 3 इंचावरती करते। इकडे पण 10 इंच आणि ही जी आर्म होलची कटिंग करायची असते ती इथं हाफ बाही असली तर मी 2.5 इंचावर टाकते आणि लांब बाही असली तर मी 3 इंचावरती टाकते। आणि आर्म होलची जी कटिंग मी करते त्यात आपल्या पूर्ण छातीचा चौथा भाग करायचा आणि प्लस त्यामध्ये 1 इंच मिळवायचा। ही जी पफ स्लीव्ज मी ज्या छातीची शिवते त्या छातीचा चौथा भाग येतो आपला, 33ची छाती आहे, मग 8.25 येतो, त्यामध्ये 1 इंच मिळून 9.25 इंच होते। तर इथे 9.25 वरती मार्किंग करायची आणि ही तिरपी रेघ अशी आखून घ्यायची। मग इथे आपण 9.25 वरती जी मार्किंग केली आहे त्या पद्धतीने आपण बाहीची घडी टाकायची। खूप सोपी कटिंग आणि मार्किंग करून घेतल्यावर कटिंग खूप सोपी जाते। तुम्ही बघू शकता इथं मी 9.25 वरती जी मार्किंग केली तिथेच घडी टाकलेली आहे। ही रेघ थोडी खाली आली आहे 10 वरती। तर अशा प्रकारे इथे 10 इंचाची बाही उंची आहे, इथे आली पाहिजे। तर मी तुम्हाला जी नॉर्मल आपण स्लीव्ज कटिंग करतो त्यानुसार मी अगोदर दाखवून देते। 1.5 इंच शिलाईसाठी आणि त्यापुढे आता हे 7.25 आहे तर याचा निम्मा करायचा इथे आणि इथे 1.25 इंच अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायची। अशी मार्किंग तयार झाली की आपण जी स्लीव्ज नॉर्मली जी कटिंग करतो त्यानुसार अशी मार्किंग करून घ्यायची। अशी मार्किंग झाल्यानंतर आपली ही स्लीव्ज इथे मुंड्याचे भाग तयार होतो आणि इथे दंडघेर तयार करायचा। तर दंडघेर 5.25 इंच येतो, हे 5.25 इंचावरती मार्किंग करायची। त्यात 1.5 इंच शिलाईसाठी अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायची। आणि पफ स्लीव्जसाठी वरती 5 इंच मार्किंग करायची। ही 5 इंच घेतली की आपल्याला इथे चुन्या टाकाव्या लागत्या, त्यासाठी मी 2.5 इंच घेते। आपल्या मर्जीनुसार असतं, हे 2 इंच घ्या, 2.5 इंच घ्या, अशा प्रकारे असतं। तर मला पफ हाईट जास्त द्यायची आहे आजच्या पफ स्लीव्जला, तर मी 2.5 इंच घेतली आहे। 2.5 इंच घेतली आहे। आपला हा जो मध्य आहे त्यानुसार आपण हा आकार देऊन घ्यायचा। अशा प्रकारे हा जो आकार दिलेला आहे यानुसार आपण कटिंग करून घ्यायची।
असा लावू अर्धा इंच. आपण आता ब्लाऊज पीस कटिंग करून घेऊ. अशा पद्धतीने माझी कटिंग ही पूर्ण झालेली आहे. मी आता पुढचं स्टिचिंग दाखवते. मी इथे चुन्या कशा प्रकारे घालते ते स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढे आलेले माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा.